ज्येष्ठ नागरिकांना 7,000 रुपये महिना हो, ही बातमी खोटी नाही. हा व्हिडिओ फेक नाही, कारण सरकारकडून अधिकृत राजपत्र याबाबतीत जाहीर करण्यात आलं आहे. ऐकायला हे खोटं वाटतं, पण हे खरं आहे. याचे सगळे प्रूफ आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. राजपत्र कधी निर्गमित झालं, त्यामध्ये सगळे मुद्दे काय, ज्येष्ठ नागरिकांना महिना 7,000 रुपयांसोबत आणखी कोणकोणते फायदे मिळणार आहेत, सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मराठी योजना या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या इतर ज्येष्ठ नागरिक मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी खास एक नवीन योजना आणली आहे, ज्यामध्ये वाढत्या वयाचा भार आता आर्थिकदृष्ट्या थोडासा हलका होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेत 15 जुलै 2025 रोजी एक महत्त्वाचं विधेयक सादर झालं. या विधेयकाचं नाव आहे महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा देण्याबाबत विधेयक आहे, म्हणजेच की 2025चा. या अंतर्गत राज्यातील 65 वर्ष वय किंवा त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना महिना 7,000 रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव आहे. तर या राजपत्रात या गॅजेटमधील एक्झॅक्ट वर्डिंग काय आहे ते आता आपण बघू. इतर काही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे, अशी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयीसुविधा उपलब्ध करून देईल. ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा 7,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यास 5 लाख रुपयांचा शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा. ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवण्याची इत्यादी सर्व व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारीचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर दिला जाणार आहे. तर राजपत्रामध्ये या सर्व सुविधा मांडल्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पहिली सुविधा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मानधन म्हणून दरमहा 7,000 रुपये. आत्ता यासाठी कोण पात्र आहे? पात्रता अगदी स्पष्ट करण्यात आलेली आहे. ज्यांचं वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे असे ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र असतील. ज्या वेळेला या योजनेची सुरुवात होईल त्यावेळी अजून काही महत्त्वाच्या पात्रता आवश्यक असतील. जसे की महाराष्ट्रातील असाल तर रहिवासी असणे खूप गरजेचे असणार आहे, कारण ही योजना महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल. आणि काही महत्त्वाची कागदपत्र तुमच्याकडे मागितली जातील, जसे की बँक पासबुक, तुमचे आधार कार्ड, वयाचा पुरावा, तुमचा रहिवासी पत्त्याचा पुरावा. जसे आपण बघितले की हे विधेयक फक्त 7,000 रुपये दर महिना यावर येऊन थांबत नाही. यासोबत आणखी महत्त्वाच्या सुविधासुद्धा दिल्या जाणार आहेत, जसे की ज्येष्ठ नागरिकांना सरकारी किंवा निमसरकारी रुग्णालयामध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार करता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 रुपयांपर्यंतचे अनुदान सुद्धा दिले जाणार आहे. असे ज्येष्ठ नागरिक ज्यांचा सांभाळ त्यांचे कुटुंब करत नसेल तर त्यांच्या राहण्याची व जेवण्याची सगळी सोय सरकारतर्फे करण्यात येणार आहे, जिथे त्यांना गरजेच्या सगळ्या सुविधा पुरवल्या जातील. आणि ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही अडचणी असतील त्यांचे निराकरण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना एक टोल फ्री हेल्पलाईन नंबर सुद्धा दिला जाणार आहे. आता ही योजना राज्यामध्ये आणण्याचे कारण काय आहे ते जाणून घ्या. आपल्या राज्यामध्ये वृद्धांची म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु त्यातील अनेकांना आधार नाही व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्याला औषध उपचार नाही. औषध विकत घेण्यासाठीचे म्हणजे पैसेसुद्धा नाहीत आणि कुटुंबातही कोणी सांभाळ करत नाही. म्हणूनच केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजनेसोबत राज्य शासनाने हा स्वतंत्र कायदा म्हणजेच निर्णय आणला आहे. परंतु केंद्र शासनाच्या योजनेमध्ये काही मर्यादा असल्यामुळे राज्यस्तरावर आर्थिक मजबूत योजना देणे हा यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. आता यासाठी अर्ज करावा लागेल का? करावा लागला तर तो कसा करता येईल? त्याची प्रोसेस काय असेल? तर मित्रांनो, अर्जाची प्रोसेस म्हणजेच प्रक्रिया आता जास्त करून ऑनलाईनच असणार आहे. तशी ऑफलाईनसुद्धा पुरवली जाऊ शकते. अजून त्याबाबत माहिती आलेली नाही. अर्ज जर ऑनलाईन करायचा झाला तर तो तुम्हाला घर बसल्या करता येईल आणि ऑफलाईन करायचा झाला तर तुम्ही तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन करू शकता. तर मित्रांनो, वाढत्या वयामध्ये थोडासा आर्थिक बळ मिळालं तर
मनाला आधार मिळतो. ही योजना आपल्यासाठीच आहे, आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच आहे. त्यामुळे योजना सुरू होतात त्याचा नक्की लाभ घ्या. योजनेसाठी लागणारा अर्ज जर ऑनलाईन पद्धतीने असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा केला जाऊ शकतो याची देखील माहिती उपलब्ध होताच आपल्या मराठी योजना चॅनलवरती दाखवली जाईल. त्याबद्दलचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनल म्हणजेच मराठी योजना या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे तो व्हिडिओ अपलोड होताच तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. लक्षात ठेवा, 7,000 रुपये हे आपल्याला फुकट मिळत नाही. हे तुमच्या मेहनतीचे, हे तुमच्या कष्टाचे फळ आहे. त्याचमुळे सरकारने असा निर्णय घेतला आहे. तर या राजपत्राची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता. आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.